आपल्या टेम्पररी रिकव्हरी आपण बघत नाही. आपण बघतो की 20-30 वर्ष लाईफ कसं त्याच्यामध्ये ॲड होईल आणि हे ॲड करायचं असेल आपल्याला तर लिव्हर ट्रान्सप्लांट हाच पर्याय आहे. ज्यावेळेस पेशंट डिफरन्शिएट करतो त्यावेळेस एकतर ॲक्यूट, जर पेशंट कुठलं लिव्हरचं असेल तर आपण ॲक्यूट आहे का ॲक्यूट ऑन क्रोनिक आहे का क्रोनिक आहे, अशा 3 टप्प्यामध्ये डिव्हिजन करतो. पहिल्यांदा आपल्याला ॲक्यूट वाटत होतं, जी हिस्ट्रीवरून मला असं वाटतं की हेपॅटायटिस ए पहिल्यांदाच जाणवलं आणि इम्प्रूव्हमेंट होत नव्हतं, म्हणून जर ते 4 आठवड्यापेक्षा जर जास्त गेलं तर ते थोडंसं क्रोनिक म्हणजे दीर्घकाळ आजार असलेला त्याच्यावर काहीतरी ॲक्यूट इन्सल्ट झाला, त्याला ॲक्यूट ऑन क्रोनिक असं म्हणतो आपण. तर तसं ते पिक्चर सगळं दिसतंय आणि तो लिव्हरचा आजार ऑलरेडीच होता, त्याच्यामध्ये हा हेपॅटायटिस एनं ते ॲग्रिवेट झालं. म्हणजे डायबिटीज असेल किंवा ओबेसिटीमुळं असेल किंवा जे काही कारणामुळं लिव्हर थोडंसं डॅमेज होतं त्याच्यामध्ये ह्याने ॲग्रिवेट केलं हेपॅटायटिस एने आणि त्याच्यामुळे तो आजार वाढत गेला आणि तो आता कंट्रोलमध्ये येत नाही. आत्तापर्यंत कसं होतं की जेवढं लिव्हर चांगलं होतं त्याच्यावरती डेली रुटीन सगळं व्यवस्थित काम भागत होतं. म्हणजे डायबिटीजचे मेडिसिन घेतोय आपण, डेली राईट चालू आहे. पण जे काय एक्स्ट्रा कुठला आजार झाला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला कुठली एनर्जी पाहिजे किंवा लिव्हर जेवढं पाहिजे तेवढं लिव्हर त्यांच्याकडं रिझर्वमध्ये नव्हतं, म्हणून ही परिस्थिती आता आली आपल्याकडं की जसे कावीळ आहे, पोटात पाणी आहे, पायावरती सूज असेल, चेहरा थोडासा काळा पडला असेल, रिपीटेडली इन्फेक्शन होते म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. तर या सगळ्या सिनारिओ जर आपण लक्षात घेतला तर ACLF ग्रेड 2 ग्रेड 3 असं आपण डायग्नोसिस निदान करू शकतो आणि याची ट्रीटमेंट ही लिव्हर ट्रान्सप्लांटच आहे.